वसई विरार नालासोपाऱ्यामध्ये सायंकाळच्या वेळी पावसाने काही प्रमाणामध्ये विश्रांती घेतलेली आहे। मात्र रस्त्यावर साचलेलं जे पाणी जे आहे ते पाणी काही ओसरायचं नाव घेत नाहीये। मी आता नालासोपारा पूर्व स्टेशन परिसरातील तुळीत या परिसरामध्ये आहे। हा ईस्ट वेस्टचा ब्रिज आहे आणि या ब्रिजच्या खाली जर बघितलं तर जवळपास 2 फूट पाणी या ठिकाणी साचलेलं आहे। रस्त्याच्या दुतर्फा दोन्ही दिशेला जे आहे हे पाणी साचलेलं आहे। आपण जर बघितलं तर हा स्टेशन परिसर आहे आणि या स्टेशन परिसरामध्ये पाणी साचलं असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी वाहनधारकांची वाहतूक कोंडी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये होते। पोलीस घटना या ठिकाणी वाहतूक कोंडी काढण्याचा प्रयत्न करत आहेत। मात्र सायंकाळी घरी जाणाऱ्या पादचारी आणि प्रवाशांची गर्दी, त्याचप्रमाणे रिक्षे आणि वाहनधारक या पाण्यामधून मार्ग काढत असताना प्रत्येकालाच ची एक दयनीय अवस्था होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आज दिवसभर वसई विरार नालासोपाऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झालेला आहे आणि या पावसामुळे विरार पश्चिमेचा युनिटेक असेल, विवा कॉलेज असेल, नालासोपाऱ्याचा तुळीत, आचोळे, गालानगर, शिर्डीनगर, त्याचप्रमाणे वसईतल्या विविध भागामध्ये हे आज सकल भागात पाणी साचून नागरिकांची दैना उडालेली होती। उद्या पुन्हा हवामान खात्याने पालघर जिल्ह्याला रेड अलर्ट दिलेला आहे। त्यामुळे आज रात्रीतून जर पावसाला असा जोर कायम ठेवला तर उद्या या परिसरामध्ये एक हाहाकार उडण्याची शक्यता आहे। विजय गायकवाड, TV9 मराठी, नालासोपारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।